काय मग देवा, लाडकी बहीणसाठी काय खुश खबर आहे? बाप रे, लाडकी बहीण का? लाडकी बहीणची तर चांदीच चांदी आहे आता. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीणसाठी नवीन खुशखबर दिली आहे. लाडकी बहीणचा 7वा हप्ता 1 जानेवारी पासून वाटप होणार आहे. 1 जानेवारी पासून 3 किंवा 4 जानेवारी पर्यंत सर्व लाडकी बहिणींचे पैसे जमा होणार आहे. 3 किंवा 4 दिवसात 2.5 कोटी बायाच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. बाप रे बाप, म्हणजे 1 जानेवारी पासून 7वा हप्ता भेटतोय का बायले? हा, मग आता 1 तारीख पासूनच पैसे भेटत जातील. बरं, पुढे सांग, अजून संपूर्ण माहिती दे. ते पण सांगजो ना, 2100 रुपये महिना केव्हापासून भेटीन? हे पाय परवीन, डिसेंबर मध्ये लाडकी बहीण योजनाचे पैसे टाकायला खूपच वेळ लावला सरकारनं. त्यामुळे झालं का होतं, लोकांना शंका झाली होती की लाडकी बहीण योजना बंद पडून जाईल. जे विपक्षाचे नेते आहे ते सर्व म्हणत लाडकी बहीण योजना सरकारनं फक्त निवडून यासाठी आणली होती. पायाले पण शंका झाली होती पैसे भेटतील की नाही. जर का पैसे भेटतील तर एवढं लेट का होते आहे? म्हणून सरकारनं निर्णय घेतला 1 तारीख पासून 4 तारीख पर्यंत सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडत जातील. बरोबर बोलला भाऊ तू. डिसेंबर मध्ये खूपच वेळ लावला सरकारनं पैसे टाकायले. मला तर वाटे सरकारनं फक्त निवडून यासाठी योजना आणली होती. तू का सर्व बायास म्हणत मायव काय झालं का बाई येतानी आपले पैसे? मायव, मला तर वाटते योजना बंद पडून जाईन, मग कसं होईन आपलं? बरं, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 ते 4 तारीख पर्यंत पैसे येत जातील. सांग ना, पुढे सांग ना, 2100 रुपये महिना केव्हा भेटीन? हे पाय परवीन, 2100 रुपये महिना चालू करणं एवढं सोपं काम नाही बेटा. 1500चा 2100 रुपये महिना करायले सरकारले खूप जास्त पैसा लागेल. एवढा पैसा लाडकी बहीणला द्याले सरकारले काही ना काही नवीन बदल करणं पडीन. तू मला सांग, सरकारजवळ पैसा कुठून येतो? सरकारले कशाची कमी बापा पैशाची? सरकारजवळ तर खूप पैसा राहतो ना. नाशिक मध्ये पैसे छाप्याचा कारखाना आहे ना. केवढे पण पैसे छापा आणि केवढे पण पैसे वाटा. सरकारजवळ खूप पैसा. सरकारनं कधी चाहलं ना सर्व लोकायले करोडपती करून टाकीन. बरं, जर का सगळे लोक करोडपती बनले तर शेतात काम कोण करीन? धान्य कोण उगवीन? ते पण बरोबर बोलतोय तू. म्हणून म्हणतोय मी, माणसानं खायापुरता तरी अक्कल ठेवायला पाहिजे. बरं, सांग ना मग, सांग सरकारले काय काय बदल करणं पडीन? सरकारले काही ना काही इन्कम साठी नवीन टॅक्स दर वापरणे पडतील. पेट्रोलचे दर वाढवणे पडतील, डिझेलचे दर वाढवणे पडतील. जर का हे नाही केलं तर कोणतीही योजनेची कपात करून त्या योजनेचे पैसे ह्या योजनेमध्ये सामील करणे पडतील. बरं, असं आहे का? म्हणजे ते सरकारजवळ जेवढा पैसा पाहिजे तेवढा आहे नाही का? ते तसं नाही आहे. मुख्यमंत्रीवर पण खूप दबाव आहे 2100 रुपये महिना करायचा. मुख्यमंत्री कुठे पण जाओ, सर्व बाया त्यांना हेच विचारताय 2100 रुपये महिना केव्हा चालू होईल. जे आपले एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यावर पण खूप दबाव आहे. सर्व बाया त्याला म्हणताय तुम्ही न वचन दिलं होतं निवडून आल्यावर 2100 रुपये महिना देईन, मग केव्हा देताय आम्हाला? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबवर दबाव टाकताय तुम्ही लवकर 2100 रुपये महिना चालू करा. सरकार काही ना काही जुगाड करत आहे. लवकरच 2100 रुपये महिना चालू करणार आहे. जे विपक्षाचे नेते आहे ते पण सरकारवर दबाव टाकत आहे तुम्ही लवकरच 2100 रुपये महिना चालू करा. तुम्ही वचन दिलं होतं निवडून आल्यावर 2100 रुपये महिना देऊ, ते वचन पूर्ण करा. बरं, म्हणजे लाडकी बहीण लाडक्या भावावर दबाव टाकते का की 2100 रुपये महिना दे म्हणून? मग रे भो, सर्व बीजेपीच्या नेत्यावर दबाव आहे. त्यानं कधी 2100 रुपये महिना नाही केला तर लाडकी बहीण काय करीन त्याचा भरोसा नाही. सर्व आमदार, सर्व खासदार त्यांना लोक परत तोच प्रश्न विचारताय 2100 रुपये महिना केव्हा भेटीन? सर्व बीजेपीच्या नेत्याच्या बैठका चालू आहे. करवा तर काय करवा आता? मी का म्हणतोय, जयनं सितंबर मध्ये फॉर्म भरलाय त्याला किती पैसे भेटतील? जयनं सितंबर मध्ये फॉर्म भरलाय त्याला सितंबर पासून पैसे भेटतील. सितंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर न डिसेंबर 4 महिन्याचे पैसे भेटतील. 4 महिन्याचे त्याला 6000 रुपये भेटतील. त्याला जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार नाही. बापरे, म्हणजे त्याला मागच्या 2 महिन्याचे पैसे भेटणार नाही आहे ना? ज्या महिन्यात आपण फॉर्म भरला त्या महिन्यापासून पैसे भेटायची सुरुवात होईल, मागचे पैसे भेटणार नाही. बरं, ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला त्यांना किती पैसे भेटतील? ऑक्टोबर, नोव्हेंबर न डिसेंबर 3 महिन्याचे त्याला 4500 रुपये भेटतील. त्यांना मागच्या 3 महिन्याचे जुलै, ऑगस्ट न सितंबरचे पैसे मिळणार नाही.
4,500 रुपये मागच्या 3 महिन्याचे तैला मिळणार नाही. सांगायचा अर्थ असा, जेव्हापासून तुम्ही फॉर्म भरला तेव्हापासून तुम्हाला पैसे भेटायची सुरुवात होईल. बरं मग काही कामधंदा करतो तू की लोकायले असंच बातम्या सांगत राहतो?